काय करायचं ठरवलंस तू? मला गोपाळच्या घरी जावं लागेल. मला सांग, गोपाळच्या घरी त्याच्यावर प्रेम करणारे किती जण आहेत? हे बघ, त्यांना ह्या सगळ्यात खेचू नकोस. त्यांना याच्याबद्दल काहीच कल्पना नाहीये. तो कसा आहे याची साधी कल्पना पण नाहीये त्यांना. ते जर चुकून अडकले ना, केस भलतीकडे जायची. लाली, मी त्यांना अडकवणार नाहीये. मला फक्त गोपाळबद्दलचं मत जाणून घ्यायचंय. नको काळजी करूस. ठीक आहे, जे काय करशील ते सांभाळून कर. तुला या आधी पण सांगितलंय, माझा नवरा लय हुशार आहे. त्याला जर कळलं तू त्याच्या विरोधात त्याच्या घरच्यांचीच मदत घेतोयस ना, तर तो काहीतरी वेगळा डाव टाकेल. लाली, माझ्या अनुभवापुढे त्याची हुशारी टिकाव धरू शकणार नाही. मी जरा बाहेर चालले. बाहेर कुठे? काम. काय झालं? बोकड कशाला पसरले? काय बाया, 2 घास सुखानं सुद्धा खाऊन देईना ती नुसती बोंबालत्यात सारखी. ए, नक्की काय झालं सांगशील की नाही? का फक्त बोकडच पसरणार? हा? चव्हाणांच्या घरी गेले होते ना पूजेला. त्यांनी मला घरातच घेतलं नाही, पूजा करू दिली नाही, अपमान केला माझा. म्हणले का कुणाच्या घरातल्या माणसांना आमच्या घरामध्ये इंटरेस्ट नाही. हा, तरी मी सांगत होते का नाही की एक दिवस तुम्हाला सगळ्यांना तोंड लपून जगावं लागल, पण तेव्हा माझं ऐकलं नाही कोणी. हा, खरे आत्या, तुमचं तुम्ही म्हणलात ना तसंच झालं. बाई, काय काय बोलत होती ती माणसं. मल्लिका देशमुखांच्या घरामध्ये असं राक्षस जन्माला येईल वाटलं नव्हतं. मल्लिका देशमुखांच्या घराण्याची सगळी पद घालवली या गोपाळनं. बायकोचा खून केलाय त्यानं. असला माणूस त्याच्या घरच्या आमच्या तोंडासमोर बी नको असं परत अपमान केला माझा. ती कोण लागून गेली माणसं? हा, काय खरं काय खोटं काय माहित नाही. आणि ते कोण ठरवलं माझ्या लेखाला गुन्हेगार? या गावकऱ्यांची एवढी हिंमत आणि इंगच दाखवतो माझा. जा, आम्हीच सोलतो त्यांच्या. ऐका ना, नका जाऊ. कशाला उगी भांडणाला आमंत्रण द्यायचं? हा, नाही, जा जा, चांगला मार खाऊन ये. तुला आहे ना, जिथं जाईल तिथं तो कुस्त्याचा आखाडाच दिसतोय. जाऊ. अहो आत्या, शांत बसा की बाईस तुम्ही तरी. अहो हे बघा, तुम्ही शांत बसा, कुठं बी जाऊ नका. शब्दाला शब्द उगा वाढत राहील. आणि एक तर आधीच आपले दिवस खराब आहेत, त्यामुळे कुठं बी जाऊ नका. एक तर आधीच तुम्ही जेवत्या ताटावर उठून आलाय. चला बरं जेवायला, चला. वाट भरलं माझं. तुझ्या ड्युटीला जेवायला घाल तू. अहो असं काय करताय? अहो तुपातल्या शिऱ्याचा वास येतोय. कुणी खाल्लाय का काय ग? हो आत्या, उगी काही शिरा शिरा करू नका. त्या शिऱ्याचं ना मा पुढे तुम्ही तर नावच घेऊ नका. बाई, प्रसाद न देता हाकलून लावलंय मला. असं डोकं बन बन करायला लागलंय ना, त्याच्यामुळे जाते मी आता आराम करायला. लक्या, ए लक्या, अरे इकडे काय आला का? जा 2 कटिंग स्पेशल घेऊन ये, जा पळ. ए, आत्ता येताना सांगाय काय झालं रे? धंदा करायचा ना तुला इथं. नेक्स्ट चल घेऊन ये, पळ. आणि तू पण आता फुकट नाही देणार ना, पैसे द्या. अरे देत काय पैसे पैसे करत रे? देतोय करते दरवेळी देत तर. अरे बाबा, हळू आहे. अरे काय एवढी कशाला धाप लागली तुला? ते आपल्या गावचे बॉडी बिल्डर मॉडेल नाही का, सन्नी भाऊ, त्यांनी सांगितलं मला वजन लय वाढलंय, थोडं कमी कर म्हणून. अरे कर की मग वजन कमी, पण लाली वहिनीचा फोटो कशाला घेऊन फिरतोय? हा, अरे त्यांना शोधत होतो सगळ्या गावोगाव पळत. आपल्या यशवंत बाबाचा माळा तिकडून पार चौकीच्या आंब्यापर्यंत आपल्या गावची ग्रामपंचायतीत जेवढी गावं येतात ना, त्याच्यात अर्ध्या निम्म्यापेक्षा जास्त गाव पालती घातली मी.
तरी वहिनीचा कुठं काय पत्ता नाही. अरे रिक्षावाला म्हणू नको, ट्रक ड्रायव्हर म्हणू नको, एसटी वाला म्हणू नको, वडापावला म्हणू नको, अख्ख्या दुकानात निवडागलं. वहिनींना कुणीच बघितलेलं नाही. हे आपण एक काम करायचं का, लाली वहिनीचे पोस्टर छापू आणि लावून टाकू सगळीकडे. जबरदस्त आयडिया. हा एक नंबर डाउनलोडिंग आयडिया. लालिताईचं पोस्टर सगळीकडे लागलं तर तिला बघून कुणी ना कुणी नक्कीच तिच्याबद्दल गोपाळला कळवल. असं नाही झालं पाहिजे, मला काहीतरी केलं पाहिजे. अरे ऐका माझं, मोकळ्यात पैसे वाया घालवणार आहे तुम्ही. काय झालं कोर्टात, सगळे पुरावे गोपाळच्या विरोधात सापडलेत. अरे गोपाळ जसा दिसतो तसा नाही, आता तर शुद्धी होऊया. माझा ऐका. हे लक्या लय बोलला. आता एक शब्द जरी काढला ना, चहाच्या टोपात घालून जाळीन तुला. पैशाचं काय सांगतो रे तू आम्हाला? हा, अरे तुझ्यासारखा नीच माणूस बघितला नाही आम्ही. तिथं आम्ही पोलीस चौकी समोर उन्हातानाचं आंदोलन करतोय आणि तू काय केलं रे? 5-50 रुपयासाठी वडापावून चहा विकत होता तिथं. लोकांना सांगतोय आम्हाला पैशाचं बघा. नाहीतर काय, अरे तुला मदत नसेल ना करायची तर करू नको, पण जर का गोपाळच्या विरोधात काय बोलला ना, तुझी जीभच छाटेन बघ. हे आमच्या काळात नव्हती का असली मैत्री. अरे तोंड घेऊन तिथं वडापाव विकतय. अरे त्याच्यापेक्षा 4 घोषणा दिल्या असत्या ना, आम्हाला जरा बरं वाटलं असतं, पोट भरलं असतं आमचं. सांगते ह्याचं काय ऐकायचं नाही. ह्याला इथंच मोरू दे. आपण सगळे जाऊ आपल्या कामाला लागू. चला चला आपल्या कामाला लागू. नीट बोलत जा जरा.